नमस्कार, मी प्रतीक तागडे. आपण प्युअर गावरांमध्ये कुक्कुटपालन करतो. आज तुम्हाला दाखवू गावरानी कोंबड्यांची आंघोळ. गावरानी कोंबड्या कशा प्रकारे आंघोळ करतात ते तुम्हाला दाखवू. सगळ्यात पहिले तर आपल्याकडे जशी चूल पेटवतो आपण, ते बघू शकतो. चूल जे पेटवतो आपण, काही पण पाणी गरम करायसाठी म्हणा किंवा कोणत्या पण कामासाठी म्हणा, चूल जे पेटवतो त्याच्यातली जे उरलेली राख असते, ते राख आपण एखाद्या जागेवर अशी कुठेतरी थोडीशी अशी जमा करून ठेवून द्यायची. त्याच्याने आपला किती चांगल्या प्रकारे आपला फायदा होऊ शकतो ते बघू शकतो तुम्ही. जसं आता इथे मला माहिती इथे आपल्या कोंबड्या घोरतात, इथे आंघोळ करतात. डस्ट बाथ जे म्हणतो आपण, डस्ट बाथ कशा प्रकारे घेतात कोंबड्या तुम्ही बघू शकता. त्यांच्या अंगावर जितके पण पिस्सू झाले असो, काही गेचोड झाले असो, काही पण असो, आपल्याला त्यांच्यावर काही स्प्रे करून किंवा काही करून आपल्याला काही करायची गरज नाही. त्यांना स्वतःच समजतं की आपल्या अंगावर पिस्सू झाले आहे, आपल्याला आता बाथ घ्यायची गरज आहे. तर ते कशा प्रकारे डस्ट बाथ घेतात ते बघू शकता. तिथं आपण ते चुलीतली राख टाकली आहे, त्या चुलीतल्या राखेचे फायदे बघू शकता किती चांगल्या प्रकारे होतात. ते स्वतःच जाऊन तिथे किती चांगलं घोरतात आणि किती चांगल्या प्रकारे ते आपलं पूर्ण अंगावरचं जितकं पण काही त्यांच्या अंगात पिस्सू झाले आहे, काही किडे झाले आहे, काय झालं आहे, काही पण गेचूड झाले आहे, ते सर्व ते किती चांगल्या प्रकारे घोरून काढतात बघू शकता. या ते बघा किती चांगल्या प्रकारे डस्टबाथ घेतात. ते बघा आता हे डस्टबाथ घेतल्याचे फायदे किती चांगले आहे. आणि जवळ डस्टबाथ घेतल्याचे फायदे किती चांगले आहे बघू शकता. त्यांच्या अंगावर कधी पिस्सू नाही होणार, गेचूड नाही होणार. काही अगर पिस्से वगैरे काही झालं असेल, थोडंसं पण काही त्यांना असं वाटत असेल का अंगावर काही पिस्से वगैरे झाले आहे, तर ते स्वतःच आपल्याच आवडीने आपल्या अंगणीने येऊन तिथे डस्टबाथ घेतात. किती चांगल्या पद्धतीने डस्टबाथ घेतात ते बघू शकता. कोणत्या कोंबड्या इथं डस्टबाथ घेतात. सर्वांनी आपल्या जागा बनवल्या आहे. कोणत्या इथं कराल, कोणत्या तिथं कराल ते बघू शकता. सर्वांनी आपल्या जागे अशा 2-3 ठिकाणी आपण असं थोडी राख घेऊन थोड्या जागेवर अशी टाकून दिली की प्रत्येक कोंबडी जाऊन तिथं स्वतःचं डस्टबाथ घेते आणि स्वतःचं संरक्षण स्वतःच करते.